तो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल नूरान ब्लॉग्स. आज आपण आलोय उसरोली गावात श्री समर्थ कला मंदिर येथे. आपले रोहन दादाशी भेटायला त्यांनी बोलवलेलं आपल्याला की त्यांची मूर्ती आहेत दिवाळीचे, तुळशी विलशी वगैरे त्याची माहिती ते देणार आहेत आज. तर भेटूया रोहन दादा. हाय रोहन दा, बऱ्यात कशात? एकदम मस्त मजेत. तर आपल्या जवळ काय काय आहे ते प्रोडक्टचा सगळं इंट्रोडक्शन आपल्या लोकांना द्यायचं आहे. आपल्याकडे सिमेंटच्या, फायबरच्या, आपल्याकडे तुळशी वृंदावन आपण बनवतो. अगदी लो बजेट मध्ये पण आहेत आपल्याकडे, म्हणजे 1800 पासून पुढे जसा पाहिजे तसे आपण मॉडेल आपण नवीन आपल्या बनवू हिशोबाने. शकतो. हा, आपल्या हिशोबाने तुम्ही बोलाल तसं नवीन मॉडेल तुम्हाला करून देऊ शकतो. असं. त्याच्यानंतर विविध कलर्स मध्ये, म्हणजे एक हे आपलं अपेक्स अल्टिमा मध्ये आपण हे बनवले ते. हा. म्हणजे याची कलरची लाईफ पण भरपूर आहे. साधारणतः एक 5 ते 6 वर्ष हे कलर खराब होणार नाही, अशा पद्धतीची कलर लाईफ आहे. त्याच्यानंतर वस्तू म्हणजे जी मूर्ती आहे हा. ती पण तिला पण लाईफ चांगली आहे. साधारणतः 30-40 वर्ष ती मूर्ती तुटणार नाही, की त्याची लाईफ चांगली आहे. बिल्ड 30-40 क्वालिटी वर्ष एकदम आहे. चांगली आहे म्हणजे हा. आपली. हा. असं. आणि आपले म्हणजे आपला कुठे ऍड्रेस आपल्या लोकांना सांगा किंवा. आपला मुरुड तालुक्यामध्ये उसरोली गावामध्ये आम्ही हा कारखाना करतो. आणि आपले कलर वगैरे कधी ऑप्शन वगैरे आहेत का? हो ना. ते म्हणजे आपण कलरचं आहे ना, आपण तुम्ही बोलाल तशा पद्धतीने आपल्याकडे खूप प्रकारची व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये आपण कलर करून देऊ शकतो. त्याच्यानंतर ही तुम्ही नेल्यानंतर समजा एक 4-5 वर्षांनी जरी ते खराब झाला कलर, तरी आम्ही जागेवर येऊन पुन्हा तुमच्या पसंतीनुसार आम्ही कलर करून देतो. नवीन कलर रिन्युएशन सुद्धा करून देतो. आणि प्राइस वगैरे काय आपल्या लोकांसाठी, आपल्या फॅनसाठी? कसं आहे, आता एकदम लो प्राइस मध्ये पण आहे, म्हणजे अगदी 1800 पासून आपल्या इथे मूर्त्या चालू आहेत. 1800 पासून सुरुवात आहे. हा, ते तुम्ही बोलाल तसं तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण नवीन मॉडेल सुद्धा बनवतो. तुम्ही बोलाल तसं मॉडेल युनिक मध्ये. हा, युनिक मध्ये आपण तुम्ही बोलाल तसं नवीन मॉडेल आपण करून देऊ शकतो त्याच्यामध्ये. असं. आणि जिथे आपल्याला जमेल ट्रान्सपोर्ट करायला तिथं सुद्धा आपण करू शकतो. हो, तुम्ही बोलाल तशा पद्धतीने आपण ट्रान्सपोर्टिंग करू. हा थोडा मॉडेल थोडा मला वेगळा वाटते, मोर सारखा. हा त्याच्यात काय नाव वगैरे आहे का याचं? हो, हा आपला राजहंस मॉडेल आहे. म्हणजे याला आम्ही एक राजहंस पद्धतीने एक नाव दिलेलं आहे. हा आपल्याकडे आता सिमेंट आणि फायबर दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. आणि हा फायबर मध्ये आहे ना? हा फायबर मध्ये. आता ह्याचा एक म्हणजे स्पेशल गोष्ट ह्याची जर सांगायची झाली तर हा एकदम लाईट वेट आहे. आपल्याला जर कुठेही ट्रान्सपोर्टिंगच्या दृष्टीने एकदम योग्य आहे. तुम्हाला दाखवतो मी, उचलून तुम्हाला दाखवतो. एकदम लाईट वेट आहे. आपण कुठेही नेऊ शकतो. दोन्ही मध्ये ऑप्शन दोन्ही मध्ये आहेत, सिमेंट आणि फायबर मध्ये. तुम्हाला पाहिजे तसा भेटेल बनवण्यामध्ये. आणि ह्याच्याबद्दल काय सांगा? हे तुळशी मध्ये तुळशी आहे ना ही? हा, ही तुळशी हा पौराणिक मॉडेल आहे आपला. असं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा छोटा पीस आहे, काय हा मोठा पीस आहे. अजून एक त्याच्यामध्ये हा पण पीस आहे सेम एकदम. हा फायबर मध्ये आपण केलेला आहे. आणि हा सिमेंट मध्ये, फायबर मध्ये, हे कशामध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपण कोणताही करू शकतो. दोन्ही ऑप्शन असतात. हे आपला पौराणिक पीस आहे, म्हणजे जे पुराणातील घरामध्ये जे काही, म्हणजे अगदी जुन्या काळापासून ही तुळस अगदी फेमस आहे. आणि ही सर्रास चालणारी तुळशी वृंदावन आहे. पहिल्यापासून भरपूर ठिकाणी ती बसवली जाते. बरोबर आहे. असं. ह्याच्यात हे चित्राचं काय मला सांगा ना थोडं. हा आपला आहे ना, आपण कॉर्नर पीस किंवा तुळशी वृंदावन दोन्हीसाठी आपण वापरू शकतो. आपण एखाद्या बंगलोला पण गार्डन मध्ये लावू शकतो. अच्छा, शो पीस सारखं. हा, शो पीस सारखं. आणि फायबर, सिमेंट दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. अच्छा, ठीक आहे. आणि दुसरे याचा आपण आहे ना, एखाद्या प्रोग्राम मध्ये याचा फाउंटन म्हणून वापर होतो. म्हणजे त्याला वरून एक मोठा आपण सेट करून त्याच्यामध्ये कारंजा टाईप आपण होतो. फाउंटन. हा थोडा कुठला वेगळा वाटते मला. हा सरगा तुळस आहे. सरगा. हा, म्हणजे सरगा मॉडेल, त्याच्यामध्ये तुळस. अच्छा, हे थोडं मला डिफरन्स वाटते, हे दोन चित्र आहेत ते. तर ही कोळी स्वरूपातली तुळस आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 12 प्रकारच्या रंगांमध्ये आपण ही तुळस देतो. आणि अगदी आमचा एकदम स्पेशल, म्हणजे आमच्या कारखान्यातला स्पेशल मॉडेल आहे. अगदी सर्रास चालणारा हा आपल्याकडे मॉडेल आहे. जास्तीत जास्त सोल्ड झालेला पीस आहे. हो. आता ह्याची एक दुसरी एक स्पेशल खासियत आहे, म्हणजे ही जी तुळस आहे ना, हिला आपण एखाद्या हॉटेलला वगैरे पण आपण लावू शकतो. म्हणजे फक्त तुळस म्हणूनच आपण तिचा वापर नाही करत, तर हॉटेलमध्ये शोपीस सुद्धा होतो. आता याच्यावर आपण जर माशांचा एक डिझाईन जर त्याच्यामध्ये रेडी केली, आपल्याकडे आहे ती,
आणि आताच आपण लेटेस्ट ती इन्स्टाला व्हिडिओ आपण ती अपलोड केली आहे, ती पोस्ट आपण टाकलेली आहे. आता तुम्ही ती पाहू शकता इन्स्टा आयडीवर. इन्स्टाला आयडी मी तुम्हाला स्क्रीन मध्ये मेन्शन करणार आहे, तुम्ही जाऊन त्याच्या पेज ओपन करा आणि बघा इंस्टाग्रामला. ही वारकरी स्वरूपातली तुळस आणि सरास ही म्हणजे कोकणामध्ये आपल्या किंवा अगदी पुणा साइड ह्या बाजूला ह्या ठिकाणी ही सरास चालणारी तुळस. असं बरं, ही खूप तुळशी बघितली, ह्या त्याप्रमाणे थोडी वेगळी वाटते मला. ह्याच्याबद्दल काय सांगा ना मला. ही आपली कॉलम पद्धतीने तुळस आहे. हा. म्हणजे याचं एक खास वैशिष्ट्य जर बोलायचं झालं ना तर मुंबई सारख्या ठिकाणी किंवा जरा काही ठिकाणी जागा कमी असते, घरासमोर छोटी ओटी असते, तर अशा ठिकाणी ही कमी जागेमध्ये आपण बसवण्यासाठी म्हणून ही तुळस आपण बनवली आहे. आणि याच्यामध्ये दुसरा एक छोटा मॉडेल सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला मी आता दाखव. तो कॉलम दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्येच हा छोटा कॉलम सुद्धा आहे. असं श्रीकृष्णाला तुळस प्रिय असतो, त्याच्यामुळे हा आपण मॉडेल बनवलेला अशा पद्धतीचा फ्रेंड्स स्टॅच्यू वाटते मला. हा आपल्याकडे एक गरुडावर बसलेला आपण एक पृथ्वीवर गरुड आणि त्याच्यावर आपण तुळस हे केले. याचा वापर आपण दोन्ही ठिकाणी होतो. म्हणजे तुळस म्हणून याचा वापर होतो. आणि हा सुद्धा फायबर आणि हा फायबर मध्ये आणि सिमेंट मध्ये दोन्ही मध्ये आपण बनवलं. ठीक आहे. आपले चित्रबित्र झाले, आणखीन कुठला एक असा म्हणजे डिफरन्स काय चित्रबित्र आहे आपल्याकडे? हो, आपल्याकडे एक अजून मॉडेल आहे, जो मी याच्यामध्ये दाखवलेला नाही, पण आपल्याकडे अजून स्पेशल एक मॉडेल आहे. ठीक आहे, तो मी तुम्हाला आता दाखवतो. चालेल, चला. तो हा मॉडेल हा होडी स्वरूपात बनवलेला मॉडेल, म्हणजे अगदी कोळी बांधवांसाठी हा आपण स्पेशली मॉडेल बनवला. हा, म्हणजे आपल्याला एकदम एकदम युनिक वाटते. हा एक मॉडेल युनिक आहे. आता आपण तुम्ही बोलल्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही बोलाल तसं नवीन मॉडेल आपण करू शकतो रिक्वायरमेंट नुसार. तसेच आपल्याकडे म्हणजे ह्या ज्या आता तुम्ही बघताय त्याच्यामध्ये अजून विविध प्रकारचे आपण कलर्स आपण करू शकतोय. म्हणजे जसं मी कोळीनबाईचं सांगितलं की त्याच्यामध्ये 12 कलर होतात, तशा सगळ्या मॉडेलमध्ये आपण विविध प्रकारचे कलर्स करू शकतो. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी पाहायच्या असतील तर माझ्या इन्स्टा आयडी वर जाऊन तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तिथे मी सगळ्या पोस्ट केलेल्या आहेत, तुम्ही तिथे पाहू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन तिथं फॉलो करा आणि सर्व व्हिडिओ काय आहेत ते बघा आणि डायरेक्टली डीएम करा. चांगलं वाटलं आणि थँक्यू आम्हाला बोलवायसाठी. तुम्ही हे आम्हाला आमंत्रण दिला व्हिडिओ बनवायसाठी, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि ही पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला नुरान ब्लॉग्स मध्ये. तो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो और शेयर करो, जितना हो सके उतना शेयर करो और भाई को सपोर्ट करो. इंस्टाग्राम पेज मेंशन करूंगा डिस्क्रिप्शन में, जाओ जाके फॉलो करो और भाई से डायरेक्टली डीएम करो. ठीक है, थँक्स रोहन दा. धन्यवाद, तुम्ही पण वेळात वेळ काढून आलेत. थँक्यू, चला.